आपण टॉस करूया. दरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला असेल फळेगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मानवली पाडा संघ. संकेत जाधव आपण या आमचे नक्कीच या ठिकाणी मात्र सन्माननीय नितीन दादा पवार गोडसे गावचे समाजसेवक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ते देखील ऍक्शन मध्ये असेल. आज गोडसे संघाचे एकंदरीत 2 संघ, याचाच अर्थ अख्खा घोडसे केलेगा. आणि आज अंतिम दिवसामध्ये ज्या ज्या घडामोडी होतील त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचू. आज एकंदरीत मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असेल यात मात्र शंका नाहीये. सुंदर असं क्रीडांगण, सकाळचं सत्र, निसर्गरम्य वातावरणात नक्कीच सुंदर क्रीडांगण आपण देखील पाहतो. टॉस होतो, टॉस जिंकलाय मानवी पाडा या संघाने. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी जरीमरी फळेगाव या संघाला. आपण सज्जरा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मानवली पाडा संघ आपण नक्कीच एक 5 ते 10 मिनिटात सामन्याला सुरुवात करणार आहोत. कारण की आज 19 फेब्रुवारी जगात भारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे. आणि त्या शिवजयंती निमित्त आपण या ठिकाणी मात्र महाराजांना मानवंदना देखील देणार आहोत. आणि विनंती करेन की दोन्ही संघांनी सज्ज राहा. नक्कीच थोड्याच वेळात आपण या ठिकाणी मात्र महाराजांना मानाचा मुजरा करूयात. कारण की महाराजांच्या शिकवणीमुळे आणि नक्कीच त्यांच्या एकात्मिक संघटनेमुळे आपण सर्व त्यांचे मावळे आज त्यांच्या मार्गाने चालतो. आणि नक्कीच तसं पाहायला देखील मिळतंय. कारण की विचार केला तर 350 वर्षानंतर देखील महाराजांचे काही आठवणी आजही तशाच जिवंत आहेत. आणि ते जिवंत होण्याचं कार्य तुम्ही आम्ही सर्व शिवभक्तांनी केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आज 19 फेब्रुवारीचा हा दिवस आपण तितक्याच आनंदाने आपण साजरा करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील तो दिवस आपण साजरा करणार आहोत.
थँक्यू डीजे. आपण करूया मॅचला सुरुवात, कारण की आपण तदनंतर मान्यवरांना मानाचा मुजरा देणार आहोत, परंतु पुढे मॅचला देखील आपण सुरुवात करूयात, कारण की आज वेळ देखील आपल्याकडे फार कमी असेल. मेगा फायनल आहे या स्पर्धेची आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र मॅचला देखील सुरुवात होईल. एका बाजूला संघ आपण पाहतो आई जरीमरी फुलेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा स्पोर्ट्स मानिवली पाडा या दोन दिग्गज संघांना, दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण लगेचच त्यांच्या समालोचन कक्षामध्ये यायचं. मॅच देखील सुरू होईल आणि आमचे हिरामानजी खरकर सर देखील या ठिकाणी मात्र सज्ज होतात. त्यांना देखील शुभेच्छा, कारण की सुरत दौरा करून ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मात्र लाभले गेले. मॅचला देखील सुरुवात होईल. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आणि मॅच आपण पाहणार आजच्या दिवसातील पहिली मॅच. एका बाजूला आई जडेमरी फलेगाव त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा स्पोर्ट्स मानिवली पाडा. मॅचला देखील होती सुरुवात. आपण नक्कीच पुनश्च करूया सर्व मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अधिक स्वागत असेल आणि सलामीची पेर देखील मधाच्या आतमध्ये दाखल केली जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी भावेश आणि जनक ही सलामीची पेर मधाच्या आतमध्ये दाखल होते आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश देखील सज्ज होते. सकाळच्या सत्रामध्ये येथे मात्र ही पहिली मॅच एका बाजूला आपण पाहतोय. मानिवली पाडा त्यांच्या अगेन्स्ट फलेगाव. सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माळवंदना देऊन आजच्या ह्या अंतिम दिवसाला एकता चषकाला आपण करतो सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. या ठिकाणी मात्र नक्कीच अनेक मान्यवर देखील अशा दिवसामध्ये आपल्या समवेत जोडले जातील, कारण की या स्पर्धेचा अतिशय देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. एकता स्पोर्ट्स घोटसे आयोजित एकता चषक 2024. बऱ्याच वेळा असं होतं विघ्नेश की नक्कीच टुर्नामेंट्सची प्राइज फार मोठे असते, परंतु आयोजन नक्कीच त्या पद्धतीने नसतं. परंतु इथे मात्र प्राइज देखील 50,000 आहे आणि आयोजन त्याहूनही अधिक जास्त आहे. नक्कीच त्यामुळे मी आयोजन कमिटीचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण की आपल्या विभागामध्ये अशा स्पर्धा होणं गरजेचं होतं. काल आंबिवलीकर चषकाचा मेगा फायनल झाला, तिथे देखील अतिशय सुरेख स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील वडवली संघाने विजय प्राप्त केला. आज आमचे रुपेश मगर देखील इन ऍक्शन मध्ये असतील. हे स्पोर्ट बाईक आपण पाहू शकता, स्पोर्ट सायकल जी मॅन ऑफ द सिरीज आहे. काल देखील मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट सायकल होती आणि तो मान पटकावला वावेघरच्या ऋषी शेलारनं.
पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले शो द गुड गेम. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाश. स्ट्राईक एंडला याचा बॅटर 22 असेल सज्ज. नॉन स्ट्राईक एंडला जनक आमचे हिरामनजी खरकर सर देखील प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे नितीन पवार देखील सज्ज होतात. दोन्ही पंचांना देखील आम्ही शुभेच्छा देतोय आणि या मॅचला देखील करूयात सुरुवात. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल यात मात्र शंका नाहीये, कारण की आज एकंदरीत महाराजांचा जन्मोत्सव आणि त्या अनुषंगाने त्यांना देखील मानाचा मुजरा. हो, इथे मात्र पहिला चेंडू अपील जरूर झाले, परंतु पंचांनी अपील देखील फेटाळून लावली गेले. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला होता आणि त्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र नक्कीच लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली. हो, पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल मध्ये आपण पाहतो फारसा चांगला संपर्क होत नाहीये, कारण की एका बाजूने गोलंदाजी देखील सुरेखरित्या सुरू आहे. मानिवली पाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो या फळेगाव संघ, या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भावेश आणि जनक ही सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये आणि पॉवर प्लेचं मांडणारी पहिलं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये फळेगाव या संघाला. परंतु एका बाजूने चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे. हो, सरळ बहाटने इथे मात्र नक्कीच आउटड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत. आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात केला गेलाय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक मिड ऑफ मिड ऑन आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला देखील आहे. पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतो. बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि तत्पर मिळाली ही एक धाव. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की एकंदरीत विचार केला तर आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये ही पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला फळेगाव त्यांच्या अगेन्स्ट मानिवली पाडा आणि स्पर्धा पूर्वत्वाला नेण्यासाठी एकता स्पोर्ट्स गोडसेचं फार मोठे योगदान आहे. हो, पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटची झाली. क्या बात है, क्या बात है सर. रवींद्र जडेजा सरांची आठवण करून देणारा हा डायरेक्ट हिट नॉस्टा केला. यष्टा उद्ध्वस्त आणि झटका क्रमांक पहिला लागतोय फलंदाजी करणाऱ्या आई जरीमरी फळेगाव या संघाला. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. आज महाराजांचा जन्मोत्सव आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे. नक्कीच बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती की शिवजयंतीच्या दिवशी समालोचन करावं, परंतु इव्हेंट असे असायचे विघ्नेश की नक्कीच शिवजन्मोत्सव पनवेल असेल, नवी मुंबई असेल या विभागामध्ये अँकर म्हणून जायचो, परंतु आज नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून महाराजांचं गुणगान गाण्याची संधी पुनश्च मिळाली आणि नक्कीच आज दिवसभर आपण विश्लेषण करत राहू. महाराजांचा कार्यकाळ कसा होता, महाराजांची कीर्ती किती मोठी होती. नवीन बॅटरमध्ये शादमध्ये प्रमोद हो आणि या बॅटन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी फंडिंग जरूर झाली होती, पण बॅकअप चांगला होता. आज करण देखील इन ऍक्शन मध्ये असेल. नक्कीच थोडासा जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होत्या, कारण की स्पर्धा म्हटले ते कुठल्या लग्नाशिवाय कमी नाही. कारण की आपण बघाल तर लग्न हे 2 ते 3 दिवसाचा इव्हेंट असतो, परंतु स्पर्धा 4 दिवसाची असते आणि त्यामुळे नक्कीच आयोजकांवरती किती ताणतणाव असेल यामुळे नक्कीच जवळून कळतं. आणि नक्कीच ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये अंतिम दिवसामध्ये आणण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल आयोजकांचे देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये आपण पाहिली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5च धावा. संत सुरुवात म्हणू शकता या ठिकाणी मात्र फळेगाव या संघाची, परंतु एका बाजूने विचार केला तर चांगली गोलंदाजी सुरू आहे मानिवली पाडा या संघाची. युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ नाविन्यपूर्ण असा संघ आहे, परंतु मधाच्या आतमध्ये कामगिरी दमदार पाहायला मिळते.
काल तब्बल 25,000 रुपयाचं बक्षीस देखील लागलं होतं. एक षटकार जर मारला असता चिंचवली संघाच्या खेळाडूने तर 25,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं त्याला. परंतु 6 चेंडूमध्ये 8 धावा डिपेंड केल्या. डिपेंड करणाऱ्या गोलंदाजाला तब्बल 8,500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळालं. आज देखील पारितोषिकांचा वर्षा होईल, कारण की आपल्या आजूबाजूतील हे सर्व संघ इन ऍक्शन मध्ये आहेत आणि त्यांच्या पाठीराखी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतील, यात मात्र शंका नाहीये. दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आधी देखील होते सज्ज. हो, पहिला चेंडू इथे मात्र उडवला, उंची जास्त आणि लांबी देखील गाठलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फलेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. थँक्यू. माझ्या राजांची जयंती आली, शिवाजी महाराजांची जयंती आली, कारण का आज 19 फेब्रुवारी जगात भारी महाराजांची जयंती. त्यांना आपण वेळोवेळी आणि सातत्याने मानाचा मुजरा करूयात. हो, स्वीशीट क्या बात आहे. परंतु शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते आणि तत्पर ही एक चिकी सिंगल कलेक्ट केली जाते दोन्ही पार्टनर्सच्या माध्यमातून. जसा चेंडू हातातून निसटला लगेचच इथे मात्र क्विक ऍक्शन घेतली आणि एक धाव धावफलकावरती जोडली. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तत्पर 12 धावा. सुरुवात जरूर झाली होती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये अवघ्या 2 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगलं बाडल सुरू. एका बाजूने फलेगाव संघ नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रमोदकडे क्षमता मोठे फटके मारण्याची, कारण की अनेक स्पर्धांमध्ये चांगली फलंदाजी करत असतो, परंतु आज देखील त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ओहो, स्विंग डॉट बॉल, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. षटकार आला, त्यानंतर मात्र लागेचच षटकाराचं प्रत्युत्तर चांगल्या गोलंदाजीनं मैदानाच्या आतमध्ये देण्याचं कार्य सुरू आहे. चांगली गोलंदाजी एकंदरीत या षटकामध्ये आपण पाहिलं. षटकार आला, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पिच केले. हो, पावलांचा वापर, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये सातत्याने संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक हे 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण की आपण पाहायला पॉवर प्लेचं मॅन्डेटरी दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. गोलंदाज आधी देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता, त्यानंतर मात्र लगेचच या ठिकाणी मात्र कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी सुरू आहे आणि एकंदरीत विचार केला सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटला नक्कीच आपण पाहिलं तर अनुकूल असं वातावरण आहे, कारण की निसर्गरम्य वातावरणामध्ये ही आपण स्पर्धा देखील पाहतोय. आमचे कॅमेरामॅन देखील नक्कीच क्षणचित्र काही क्षणात टिपतील. जसं स्पर्धा पुढे जाईल तसतसा वेळ मिळेल तशी मात्र निसर्गाची निसर्गरम्य असं नक्कीच क्षण आपल्या स्क्रीनवरती येतील, यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता आमच्या स्क्रीन करणं राईट आर्म वर द विकेटनं. हो, आता मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू मिळाला होता. डायरेक्ट हिटची संधी पुनश्च निर्माण झाली होती, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा देखील वाजली असती प्रमोदसाठी, कारण की नॉनस्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचला देखील नव्हता. परंतु इथे मात्र थोडीशी क्षेत्ररक्षक मिड ऑफला होते, त्याच्या माध्यमातून चुकी झाली आणि तत्पर ही एक धाव धावफलकावरती एकटवली गेली. एकेका धावेसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. स्वीच शीट करण्याचा प्रयत्न, दांडी झाले गोल. यू मिस आय विल डेफिनेटली फॉर्नेचर डिस्ट्रॉय. दांडी होते गोल. विकेटची प्राप्ती. माघारी परतावं लागेल. फलंदाज जनक बॅक टू द पॅव्हिलियन.
उत्तमचे नक्कीच डीजे मास्टर नंदूदादा धुमाळ यांच्या माध्यमातून महाराजांचं गुणगान गाणारे हे संगीत 19 फेब्रुवारी मराठा साम्राज्य स्थापन करणाऱ्या धाडसी योद्धा अर्थातच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आयोजकांच्या माध्यमातून देखील धडपड सुरू आहे, कारण की हा जन्मोत्सव अजूनही कसा चांगला साजरा करता येईल या स्पर्धेच्या माध्यमातून याकडे सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे. हो, फुलटॉस चेंडू होता इथे मात्र अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी आपण पाहता तर लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले आणि चेंडूला फेकी केली तर मिळाले एकच धाव. चांगलं बॅटल सुरू आहे सातत्याने. आपण विचार केला तर एका बाजूने प्रमोद देखील संघर्ष करतोय. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती रुपेशला आपण पाहतोय. रुपेश जरूर आलाय परंतु इथे त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की एका बाजूने गोलंदाजी चांगली सुरेख सुरू आहे. हो, इथे मात्र बीमार चेंडू हाताळलाय आणि बॅटमॅन साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिळाले फक्त आणि फक्त एकच धाव. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हे तर नक्कीच चुकी केली म्हणून, कारण की एका बाजूने गोलंदाजी अतिशय सुरेख सुरू होती आणि तत्पूर्वी अशा पद्धतीचा इथे मात्र चेंडू आता फार खराब म्हणून हा भगवा चेंडा आपण पाहू शकता. भगवा महाराष्ट्राचा, भगवा मराठी अस्मितेचा, भगवा अखंड हिंदुस्थानाचा आणि हा भगवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा रंग आपण पाहू शकता. नक्कीच हे भगवे झेंडे आता मात्र मधाच्या चारही बाजूला लावण्याचं कार्य देखील सुरू आहे, कारण की आज महाराजांना आपण अभिवादन देणार आहोत, कारण की त्यांचा जन्मोत्सव देखील आहे. गोलंदाज तयार आहे विकेटना फ्री हिटचा हा चेंडू. ओहो, शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न होता पण बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये देखील आकाशला तैनात केले, कारण की आकाशने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा दिल्या होत्या आणि इथे मात्र पुनश्च आकाश देखील सज्ज होते. आज कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून बी पोल मधील एकूण 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित होतोय. फुलटॉस चेंडू होता एलिमिनेशन नाही स्ट्रोक मध्ये वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळाले फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेसाठी संघर्ष सुरू. एक षटकार जरूर आला होता विचार केला तर फलंदाज जनकच्या बॅट मधून, परंतु तो देखील तंबूच्या आशाला परतला. खराब फटका खेळण्याचा धाडसी त्याने निर्णय घेतला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूवरती यष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त झाला आणि तो देखील आता तंबूच्या आशाला परतला. चांगला फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल फळेगाव या संघाला. स्विंग डॉट बॉल, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. प्रशंसा करेन मी तर आकाशची, कारण की हा गोलंदाज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतो. सकाळच्या सदरामध्ये मानिवली पाडा या संघाच्या माध्यमातून युवांनी भरलेला हा संघ माझ्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काल गौरीशंकर गौरीपाडा संघाचे रवी म्हात्रे याने नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय चांगली कामगिरी केली होती. शेवटपर्यंत आपल्या संघाला नेण्याचं कार्य देखील केलं होतं. ओहो, क्या बात आहे. बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केला आणि त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने केली चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच आपण म्हणत असतो, पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु इथे मात्र हा झेल देखील सुटला आणि जसा झेल सुटला लगेचच या 2 धावा धावफलकावरती कलेक्ट देखील झाला. हा थोडासा नक्की क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुकीचा मित्र म्हणून अनुमान लावला, कारण की साधा सोपा हा झेल होता. लॉलीपॉप चेंडू होता आणि त्याला लगेचच कलेक्ट करणं गरजेचं होतं, परंतु तसं मधाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये आणि तत्पर या 2 धाव्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी देखील आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हा शेवटचा चेंडू असेल आकाशचा. एकंदरीत 5 चेंडू फेकले गेलेत. हो, फटका अतिशय सुरेख. पुन्हा त्याच दिशेने हा फटका खेळला होता, परंतु 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. इथे मात्र मोठे फटके जरूर येत नाही, परंतु सिंगल डबलने आपल्या संघाचा डाव पुढे सरसावतोय. 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि जरी मारी फळेगाव संघ.
धन्यवाद नक्कीच डीजे मास्टर. आणि आपण पाहू शकता आता मात्र आमच्या स्क्रीनवरती छत्रपती महाराजांची नक्कीच ही सुंदर आणि देखणी सुबक अशी मूर्ती आपण पाहू शकता. थोड्याच वेळात या मूर्तीचं आपण देखील पूजन करणार आहोत. निश्चयाचा महामेरू भूत जनांचे आतारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आज जन्मोत्सव आणि त्या निमित्ताने हा स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग ब्रेक मध्ये आपण महाराजांचं या ठिकाणी मात्र पूजन देखील करणार. त्यांना आपण नक्कीच मानाचा मुजरा देखील करणार आहोत. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच आकाशने चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश होते सज्ज. यशकडे आता मात्र जबाबदारी सोपवली गेली. चांगली गोलंदाजी करेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हो बॅटची नरेश आणि शॉट फायनल केला क्षेत्ररक्षकाने. नक्कीच अंतिम मोमेंटला हा चेंडू गॅदर केला. तत्पर मिळाले एकच धाव. आज प्रमोद संघर्ष करतो मधाच्या आतमध्ये परंतु अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील जर या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये एक फाईट करायची असेल तर चांगली फटकेबाजी इथून करणे गरजेचं असेल फलेगाव संघाला. फुलटॉस चेंडू खराब चेंडू आणि इथे मात्र चांगला फायदा घेतला. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून पकडला गेला अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज रुपेश चाकेल. रुपेश चाकेल नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र संकेत येतोय. संकेतकडे आता जबाबदारी असेल कारण की धावा येत नाही. इथे मात्र रेस घेतली जाते आणि आमचे कमिटी अर्थातच आमचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भगवे झेंडे मधाच्या आता चारही बाजूला लावण्याचं कार्य सुरू आहे. पण पाहू शकता नक्कीच अतिशय मानाने अभिमानाने डोलतोय हा भगवा. आपण पाहू शकता आमच्या कॅमेरामॅनने लगेचच ते क्षण दाखवले. हो पुनश्चा घुटना टेक तमाशा टेक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. ऑन साइडला देखना फटका होता. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तत्पर या 2 धावा धावफलकावरती लगेचच जोडल्या जातील. आज एकंदरीत फलेगाव संघाच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळत नाही. संघर्ष सुरू आहे कारण की एका बाजूने मानिवली पाडाची गोलंदाजी देखील तितकीच इम्प्रेसिव्ह राहिले. आज अंतिम दिवसामध्ये नक्कीच आम्हाला देखील या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं असे आमचे नक्कीच रुपेश असेल करण असेल यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो कारण की स्पर्धा भरपूर होत असतात परंतु गोडसेच्या स्पर्धेमध्ये एक वेगळाच प्रेम मिळत असतो. हो इथे मात्र चेंडूच्या मिरिट पर्यंत जाऊन अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर कंप्लीट. दुसरा धावेचा होतो प्रयत्न आणि पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. चांगलं बॅटल सुरू आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या आता मात्र सन्मानजनक स्कोर कडे 30 धावा. पुढील मॅच असेल आई गावदेवी पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी नांदप बी अर्थातच मनोज यांचा संघ. दोन्ही संघांनी लगेचच सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत आणि सर्व संघांनी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आलं तर आणखी चांगले होईल कारण की आपण महाराजांना या ठिकाणी मात्र मानाचा मुजरा देखील करणार आहोत. जे संघ आता मात्र उपस्थित राहिलेले आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आपण देखील यायचंय.
हो, इथे मात्र पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत वाईट लॉंगामधून आले, फेकी देखील तितकीच चांगली होती, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. इथे मात्र मोठे फटके जरूर येत नाहीये, परंतु सिंगल डबलने संघाचा डाव पुढे सरसावण्याचं कार्य देखील सुरू आहे. 2 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 32. आणि नक्कीच आपण विचार केला तर आज जसा बेल भेटेल तसा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपल्यापर्यंत आमचे नक्कीच डीजे मास्टर नंदूदादा धुमाल पोहोचवतील यात मात्र शंका नाही. कारण की अतिशय सुंदर क्वालिटी आणि सुंदर दर्जाचे संगीत आणि हे साऊंडची क्वालिटी त्यांनी आज आमच्या दिवसामध्ये पोहोचवली, त्यांचं देखील आम्ही करतोय पुनश्च हार्दिक आभार. ओव्हर टू डीजे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र नक्की चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, परंतु लेग स्टिकच्या अगदी बाहेर हा चेंडू पिच केला होता आणि पंचांचा लगेचच वाईडचा इशारा येतोय. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे आणि ज्या धावा येत नाही, परंतु अशा नक्कीच धावा जर आपण खर्च केला तर संजीवनी देण्याचं कार्य देखील होईल फळेगाव या संघासाठी. शेवटचा अंतिम षटक आहे. या भैरवीच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विवेकला आपण पाहतोय आणि या षटकाला आपण नेहमीच क्रिकेटच्या पटलावरती हाणामारीचं षटक असं देखील म्हणत असतो. कारण की या षटकामध्ये दोन्ही बॅटर्सचा जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न होत असतो, परंतु चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज नेहमीच या शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तशी कामगिरी करेल का गोलंदाज विवेक? हो, फटका फसला, ट्रॅप रचला होता, परंतु चेंडू हातातून निसटला. जसा लहान मुलाच्या हातातून एखादा वेळेस चॉकलेट खाली पडतो ना, तशा पद्धतीने हा चेंडू या ठिकाणी मात्र स्वतः गोलंदाजाच्या हातातून खाली पडला होता. आणि इथे मात्र नक्कीच हा जीवनदान मित्र म्हणेल. ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे झेल सुटले त्या वेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर नक्कीच चांगली कामगिरी करणारे फलंदाज नेहमीच पाहिले. रोहित शर्माचा झेल सोडला होता 63 धावसंख्येवरती 183 धावांची त्याने देखील केली साकारली. इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. विश्लेषण चालू होतं झेलचं. नक्कीच आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मागच्या वेळेस आपण पाहिलं तर वर्ल्ड कपची जी सेमीफायनल झाली अफगाणिस्तान विपक्ष ऑस्ट्रेलिया, मॅक्सवेलचे 2 ते 3 वेळेस झेल सुटले. अक्षरशः मधाच्या आतमध्ये दुखापत होऊन देखील 200 धावांची नाबाद केली साकारली आणि ऑस्ट्रेलियाने तो विश्व विजेतेपद देखील आपल्या गावाकडे आपल्या देशाकडे नेलं होतं. दरम्यान पंचांचा बाईटचा इशारा. आज पंच देखील आमच्या ऑफिशियल पंच त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला होता. हिरामानजी खरकर यांचा आज डान्स बघायला मिळणार नाही, कारण की त्यांनी आधीच आम्हाला सांगितलेलं की आपल्या विभागामध्ये थोडंसं कमी गेलंय. कारण की 1चे 2 आणि 2चे 4 आज झाले ना विघ्नेश, की माणसाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या वाढत असतात आणि त्या अनुषंगाने आमचे पंच देखील. परंतु आपल्या परिसराचं नाव सुरत गुजरात या ठिकाणी जाऊन करणारे आमचे पंच हिरामन खरकर सर देखील या ठिकाणी मात्र सज्ज आहेत. डाऊन दी बॉल त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतात, फेकी करतील, एक धाव कंप्लीट. पुनश्च गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्या ग्रामीण विभागामध्ये पावसाळ्यामध्ये वळगवल्या गेल्यावरती जे मळे असतात ना ते हातातून सुटतात, तसे सातत्याने चेंडू हातातून निसटतात गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी जरूर करतोय, परंतु इथे मात्र मिसफील्ड देखील पाहायला मिळतोय.
धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 43 या धावसंख्येवरती. काल एकंदरीत चांगला खेळ आपल्याला पाहायला नक्कीच आगरी भाषेमध्ये समायोजन करण्याची संधी देखील दिली आम्हाला त्या ठिकाणी आयोजकांनी आवर्जून सांगितलं आणि आमचे भागेश म्हात्रे यांनी नक्कीच त्यांचा गोड आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. इथे मात्र पुनश्च एक धावफलकावरती जोडली जाते आमचे रोशन संते सर देखील येतात. क्या बात आहे. अप्रतिम समालोचक अनेक स्पर्धा आमच्या सोबत असतात. दरम्यान विकेटची प्राप्ती झाली आणि रोशनजी संते सरांचं देखील आगमन होतं. या सर या आपलं देखील सहर्ष अधिक स्वागत असेल. आयोजकांनी खास करून अंतिम दिवसामध्ये रोशनजी संते आणि विश्वासजी केने आता आम्हाला आवर्जून या ठिकाणी मात्र बोलवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही आयोजकांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण की हे प्रेम आहे गोडसेच्या चषकाचं. जगात नक्कीच या ठिकाणी मात्र मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर विकेटची प्राप्ती जरूर झाली धावपाच्या स्वरूपाने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता बरोबर 44 धावा. आता मात्र एक फायटिंग स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनला संकेत असेल, नॉन स्ट्राईक इनला बॅटर निलेश असेल. संकेतने देखील एक षटकार आणि एक चौकार. मला तर मात्र ही दोन बंधूंची जोडी मध्ये मला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विवेक होते सज्ज. देखना स्ट्रोक ऊंची जास्त लांबी गाठेल. फिल्डर के मस्तक को दस्तक देती सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर या, कारण की आपण सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊयात. कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. नक्कीच पुढील मासाच्या टॉस साठी देखील सज्ज राहायची विनंती असेल. आई गावदेवी पिंपलोले आणि गावदेवी नांदप बी मनोज आपण देखील सज्ज राहा. परंतु जर इतर कुठलेही संघ उपस्थित असतील त्या सर्व खेळाडूंना आणि आमच्या मान्यवरांना देखील मी विनंती करतोय की महाराजांवरती प्रेम असेल तर आपण जरूर या ठिकाणी मात्र मानवंदना देण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि आमच्या आयोजक कमिटीला देखील विनंती असेल की आपण या लगेचच या ठिकाणी मात्र मानवंदना देऊयात. कारण की आज शिवजयंती 19 फेब्रुवारी जगात भारी आणि अशा नक्कीच जयंती निमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊयात. या लगेचच आयोजक कमिटी आमचे मान्यवर देखील येतील आणि नक्कीच या ठिकाणी मात्र लगेचच महाराजांना मानवंदना देखील दिली जाईल. यात मात्र शंका नाहीये. परंतु आज दिवस तितकाच काळ जसा जसा वेळ मिळेल विश्लेषण करू महाराजांच्या नक्कीच कारकिर्दीबद्दल आणि जसा वेळ मिळेल तसाच लगेच संगीत देखील आपल्यापर्यंत सुरेखरित्या पोहोचला जाईल. कारण या नक्कीच महाराजांना आपण मानवंदना देऊयात. रवींद्र मगर साहेब उपस्थित या. दादा नक्कीच आपल्या शुभ हस्ते महाराजांना आपण पुष्पहार परिधान करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी मात्र आमचे स्कोरर देखील मानवंदना देतील. कॅमेरा येणार रे. इतर उभा राहा काय तिकडे तो आहे तो अक्षय
सर्व टीम्सना विनंती आहे त्यांनी स्टेजच्या समोर यावे. फलेगाव टीम. या सर्व नक्कीच आमच्या शिवभक्तांना विनंती करेन की आपण पुढे या. या ठिकाणी मात्र महाराजांना आपण अभिवादन करूयात. जय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवरदान जागृत, अष्टप्रधान निष्ठित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतस्थ, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी. सुंदर अशी गर्जना आमच्या नक्कीच स्कोररने देखील केली. आपण अभिवादन देऊयात कारण की नक्कीच महाराजांनी आपल्यापर्यंत नक्कीच चांगली योग्य दिशा आपल्याला दाखवली. नक्कीच त्यांच्या मार्गावरती आपण तुम्ही आम्ही सर्व शिवभक्त देखील लागतो. नक्कीच कारण की विचार करा 350 वर्षानंतर देखील महाराजांचा तोच प्रेम आपल्या नक्कीच प्रत्येक शिवभक्ताच्या काळजामध्ये जिवंत आहे. आणि नक्कीच त्याची प्रचिती कारण की त्यांचं कार्य देखील तितकंच महत्वाचं होतं. जसा वेळ जाईल तसं विश्लेषण करू. परंतु आपण जाऊयात नक्कीच आमच्या कॉम बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मित्र रोशन संते सर देखील सज्ज होतात. या आपण टॉस करूयात. नांदप बी आणि पिंपलोली या दोन संघांदरम्यान नक्कीच टॉस केला जाईल. टॉस करतोय आपण मान्यवरांच्या शुभ असते कारण की या स्पर्धेचा सहा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये नक्कीच अनेक चांगले असे संघ पाहायला मिळतील. चांगली शिवगर्जना देखील केली आणि या गर्जना देखील आपण पाहतो रायगडावरती नेहमीच ऐकायला मिळत असतात. आवर्जून आपण देखील दरवर्षी जात राहा. रोशनजी संते सर प्रतिवर्षी आम्ही वेळात वेळ काढून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहत असतो कारण की तो सोहळा नक्कीच या स्वर्गात देखील नक्कीच पाहायला मिळणार नाही. एवढा सुख सोहळा इथे आपल्याला पाहायला मिळत असतो. आपण करूया टॉस. दरम्यान पिंपलोली त्यांच्या अगेन्स्ट नांदप बी मनोज यांचा संघ असेल. या दोन्ही संघांना देखील आपण टॉस करणार आहोत आणि मॅच देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. एका बाजूला मानिली पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फलेगाव संघ. फलेगाव संघ थोडासा अडचणीत होता, बॅकफुटला होता सुरुवातीच्या 2 ते 3 षटकांमध्ये, परंतु शेवटच्या काही षटकांमध्ये चांगली फटकेबाजी संकेतने गेली आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली 56 आणि विजयासाठी आता मात्र 57 धाव्यांची आवश्यकता असेल. आपण टॉस करूयात. मान्यवरांच्या शुभ असते आमचे मान्यवर देखील सज्ज आहेत. आमचे दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच टॉस साठी या. चला विलंब करू नका प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करणं गरजेचं आहे. टॉस देखील केला जाईल त्या ठिकाणी आणि नक्कीच जशी मॅचला सुरू होईल नक्की ज्या 57 धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. पुनश्चा आमच्या संघ जोडले जातात. आंबिलीकर चषकाच्या नंतर आता लगेचच 1 दिवसाचा गॅप घेऊन आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर जोडलेत. आवाज डोंबिवलीचा, आवाज गारिवलीचा. नक्कीच ज्यांच्या आवाजानं ही क्रीडानगरी नक्कीच अशा दिवसामध्ये दुमदवेल यात मात्र शंका नाहीये. ऐकूयात रोशनजी संते सरांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
नांदपणी टॉस जिंकला ना टाकला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय विजय एंकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये एकता चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन विजय एंकर साहेबांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅक दोन चेंडू आले डॉट बॉल. ज्ञानेश्वर आणि फलंदाज आकाश ही जोडी आपण पाहू शकाल. सलग 3 चेंडू आले डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते फलेगाव या टीमच्या माध्यमातून कारण की 57 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि जरी मध्ये फलेगाव या संघाला मानिवली पाडा या संघासमोर 57 धावांचं लक्ष्य आहे आणि सलग चाला हा चौथा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये रुपेशने इम्प्रेस केले कारण की P1चं षटक आहे आणि या P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. ज्याप्रमाणे विश्वास केल्याने सांगितलं की पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये संघ बॅकफुटवरती होता. फलेगाव संघ त्यानंतर खूप चांगली बॅटिंग केली. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटला स्वर्गीय कुंडलिक कातोड मगर आणि स्वर्गीय सुदाम कातोड मगर. स्टँडच्या दिशेने हा चेंडू गेला होता आणि मिळते या चेंडूवरती 1 धाव आणि एका धावेने सगळीजण झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या मानिवली वाडा या संघाची धावसंख्या आहे 1. आज शिव जन्मोत्सव आहे 19 फेब्रुवारी. शिवजयंतीच्या आपण देऊया सर्वांना लाख लाख शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये शिवजयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाईल. यावेळेस फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून ग्लोरियस स्ट्रोक चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आहे. 57 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि एकवेळा मानिवली पाडा या संघाला अजून 52 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक 13.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी मानिवली पाडा या संघाने संघाने सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाज संकेत येत आहे या दुसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल. पहिल्या फेरीमधील यापुढील सामना असेल आई गावदेवी पिंपलोली आणि गावदेवी नांदप बी
या दोन संघांमध्ये. एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. यावेळेस फटका चांगले लॉब केला, फेकून दिला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फलंदाज ज्ञानेश्वरने स्वागत केले षटकाराने. अप्रतिम टायमिंग ऑन द टॉस खेळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतेल्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. बिनबाद 13 ही चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. 57 धाव बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडीशी संत आणि सावध सुरुवात केली होती. फक्त 5 धाव बनवल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार केली. फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केले. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. मिळतेल्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आणि एकवेळा मानिवलीपाडा या संघाने या सामन्यामध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. शिवजयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे आयोजन केलं होतं आणि याही वर्षी आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स घोटसई आयोजित एकता चषकाचं हे दमदार आयोजन. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला जाऊन कॅप मध्ये खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होत आहे स्वीपर कव्हरच्या दिशेने आणि मिळतेल्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर चांगली फलंदाजी होते. फलंदाज ज्ञानेश्वर आणि फलंदाज आकाशच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बनवली आहे. ज्ञानेश्वर आणि आकाशने विजय एंकर साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पुन्हा डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि येथे हा डॉट बॉल. हॅरी सर आणि अभय पाटोळे सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो या सामन्यासाठी. आज अंतिम दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस. आज देखील एकूण 8 संघ आहेत. कालचा दिवस गाजवला. काल भैरव अंताडे या संघाने संघ दाखल झाला आहे टॉप 4 मध्ये आणि दुसरा दिवस गाजवला होता. भूमी 11 कुंदे या संघाने आणि सलग 4 सामने जिंकून संघ दाखल झाला आहे. अंतिम फेरीमध्ये फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. ज्ञानेश्वर बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 17. 18 चेंडू शिल्लक आणि 40 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये लाऊड अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज झाला बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज देवेंद्र 0 वरती बाद.
नक्कीच आधी येते नवीन फलंदाज. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मीटर 1 धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती. आमच्या संमित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कल्पेश मगर आहेत, त्यांचं देखील विशेष आभार. आणि लाऊड अपील केली होती कार्ड बँची. हॅरी सर आणि अभय पाटोळे सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. रिव्ह्यू नाहीये बघा, पंचांना जर जास्त डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि यस व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बघा पंचांचा निर्णय काय आहे, व्हाईट बॉल आहे. आणि आपण चेक करूया युटीसीच्या माध्यमातून. पंच चेक करायचं का? येस. रवी येस व्हाईट बॉल आहे. गुड डिसिजन अभय पाटोळे सर, एक नामवंत पंच आहेत. बघा रिव्ह्यू नाहीये कोणत्याही टीमकडे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घातला तर संघाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. यावेळी ड्राईव्ह केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनला, एकदा झाली कंप्लीट, थोडेसे फंबल झाले परंतु मिळतो एकच धावा चेंडूवरती. आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 20 ही धावसंख्या आहे मानिवलीपाडा या संघाची. आकाश स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत. आकाशकडून फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, अपेक्षा आहे संघाला. फुल टॉस चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आपण पाहतोय. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला टेकना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. आहे मानिवलीपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय विजय इंकर साहेबांकडून चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. ऑनसाइड लॉक करण्याचा प्रयत्न बॅटची करायला लागते आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे हा डॉट बॉल, धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 24. जिंकण्यासाठी 57 धावांचं लक्ष आहे, अजूनही 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच विकेट किपर प्रत्येक चेंडूवरती अपील करतोय. नक्कीच आठवण झाली पाकिस्तानच्या विकेट किपर मोहम्मद रिजवानची, कारण की जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू जातोय दादा नक्कीच तेव्हा तो अपील करतोय. यावेळी सूट केलं, पाठवलंय लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज आकाशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 28 आणि जिंकण्यासाठी अजून 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. धावांची अजून गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या आहे 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आकाश जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील मानिवली पाडा टीमच्या, कारण की आकाशमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. नक्कीच टाइम फर्स्ट वॉर्निंग असेल फलेगाव या टीमला. बघा जास्त वेळ ते घेत आहेत. आज एकूण कारण आम्हाला 9 सामने खेळवायचे आहेत आणि मी कौतुक करेन एकता स्पोर्ट्स घोटसेचं, कारण की प्रत्येक स्पर्धा आपण कल्याण ग्रामीण मधील पाहिली तर नक्की शेवटच्या दिवशी सामने हे 4 षटकांचे असतात, परंतु या स्पर्धेमध्ये तसं नाहीये. पहिला सामना देखील 5 षटकांचा आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या 28. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल मानिवली पाडा या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. आज जरीमरी फलेगाव या टीमसाठी 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. आधी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज झालाय बाद. आधी धावबाच्या स्वरूपात बाद.
4 चेंडू आलेत. डॉट बॉल 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29 या सामन्यामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 झाले धावफलकावरती. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 28 धावांची गरज आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी. ऑन साइडला फटका फसला. मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. रुपेश दादा यांचं आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आय थिंक 3 ते 4 दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस देखील आम्ही साजरा केला. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो. स्पेशल डे आहे. यावेळेस फटका चांगला आपण पाहतो. लाफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. डीप मध्ये लॉंगअपला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलने आता मात्र काही फरक पडणार नाही फलेगाव टीमला. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. ते म्हणजेच मानिवली पाडा या संघाला, कारण की 5 चेंडू शिल्लक आणि 4 षटकारांची गरज आहे. एकंदरीत 24 धावा बनवायच्या आहेत 5 चेंडूंमध्ये. सबमरीन डिलिव्हरी. प्रचंड वेग आहे गोलंदाज रुपेशच्या गोलंदाजीमध्ये आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 33 धावा. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा होतो. वाईट बॉल. मोठावांतर धाव. धावसंख्या आहे 34. जिंकण्यासाठी 23 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक 4. स्विंग अप्रतिम गोलंदाज करतो रुपेश. हा गोलंदाज या अंतिम षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलाय मानिवली पाडा संघाला आणि मानिवली पाडा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. 57 धावा बनवायच्या होत्या आणि 57 धावा बनवत असताना दमछाक होतीये मानिवली पाडा संघाची. 3 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बॅटच्या आतली कडा आणि मोठ 11व्या चेंडूवरती आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी नंतर बी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि आई गावदेवी पिंपलोली या टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केले. यावेळेस फटका फसला आणि शॉर्ट कव्हरला टिपला जाईल.
चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस त्याला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने, चौकार आणि सामना झालाय फिनिश. नाही नक्कीच पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, पंचाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक आपण करूया. यस, बेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. परंतु पंचांचा निर्णय ऑनफिल्ड कॉल, सॉफ्ट सिग्नल नक्कीच नाहीये, परंतु आपण चेक करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे जरीमरी फलेगाव या संघाने. अभिनंदन. फलेगाव संघाचा हार्ड लक. मानिवलीपाडा संघ दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करा आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे संकेत, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या तब्बल 31 धावा, 9 चेंडू आणि 31 धावा बनवल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मिळाला. संकेत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.